सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। या प्रकरणात आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार असून सीआयडीने कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजिली कराड यांची केज पोलीस ठाण्यामध्ये 1 तास चौकशी केल्याची माहिती मिळते। वाल्मिक कराड यांच्यावर याच पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचाही गुन्हा दाखल आहे। आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। बीडमधून सरपंच हत्या प्रकरणी सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागलेत। गुन्ह्यात वापरलेले 2 मोबाईल सीआयडीच्या हाती लागलेत। स्कॉर्पिओ गाडीमध्ये 2 मोबाईल आढळले असून सरपंचाला मारहाण करतानाचा व्हिडिओ याच मोबाईलमध्ये असल्याची माहिती देखील मिळते। तसंच बड्या नेत्यालाही याच मोबाईलमधून फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामुळे बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहे। दररोज चौकशी केली जात असून आतापर्यंत 100 जणांकडून या प्रकरणाविषयी माहिती मिळाली आहे। स्वागत आणि सरत्या वर्षाचा शेवटचा रविवार सेलिब्रेशन करण्यासाठी आता पर्यटकांनी अलिबागला पसंती दिली आहे। अलिबागचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। समुद्र किनाऱ्यांवर डुंबण्याचा आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना पर्यटक पाहायला मिळतात। पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे। तर आपण पाहतोय सरते वर्ष 2024 ला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सिंधुदुर्गात देखील दाखल झालेत। मालवण, देवगड त्याचप्रमाणे वेंगुर्ल्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येते। स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणाला पसंती दर्शवतात। तर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं महाबळेश्वरमध्ये देखील पर्यटक दाखल झालेत। देशभरातून आलेले लाखो पर्यटक गुलाबी थंडीचा आनंद घेताना पाहायला मिळतात। तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरामध्ये बोटिंगचा आनंद घेताना हजारो पर्यटक आपल्याला दिसतात। आज रविवारच्या दिवशी शेगावात देखील भाविकांची गर्दी झाली आहे। सलग सुट्ट्या आणि वर्षाचे शेवटचा आठवडा असल्याने गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्त शेगावात दाखल झालेत। तर 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला। शेगावात देशभरातून भाविक आल्याने वाहनतळ देखील फुल झालं। तर सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची पावलं देवदर्शनासाठी वळली आहेत। करवीर निवासींनी अंबाबाईच्या मंदिरात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या विठोबारायाच्या मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। राज्यभरातील भाविक पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये दाखल झालेत। भाविकांची गर्दी वाढल्याने विठ्ठल दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा अवधी लागतोय। पदस्पर्श दर्शनासाठी रांग 2 किलोमीटर अंतरावर गेली आहे, तर मुखदर्शनासाठी ही लांब रांग लागल्याचं पाहायला मिळतंय। तर आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये एकीकडे पंढरपूरची दृश्य आपण पाहतोय, तर दुसरीकडे कोल्हापूरची देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। तर वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात भाविक या मंदिरांमध्ये गर्दी करतात। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टर। बातमी नाशिकमधून। नाशिक जिल्ह्यात बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसतोय। द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेमध्ये शेकोटे पेटवून त्याचा धूर देण्याचा प्रयत्न करतात।
इंदापूर तालुक्यातील द्राक्षांची परदेशातील ग्राहकांना चांगलीच भुरळ पडली आहे। तर तालुक्यातून जम्बो द्राक्षांची निर्यात होत असून यंदा निर्यातदार शेतकऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। चीन, दुबई, मलेशिया, थायलंड यांसारख्या देशांमध्ये द्राक्षांची सर्वाधिक निर्यात होते। खानदेशातील 3 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। काही ठिकाणी जोरदार पावसाने शेतातील बांध फुटून पाणी शेताबाहेर आलंय। तर या पावसामुळे केळी, गहू, हरभरा, मक्यासह अन्य पिकांनाही मोठा फटका बसला। धाराशिव जिल्ह्यात डिसेंबर अखेर रब्बीची पेरणी पूर्ण झालेली आहे। तर 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे। दुसरीकडे ज्वारीवर लष्करी अळी तर हरभऱ्यावर कीड रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी मात्र चिंताग्रस्त झालेत। संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून दिलाय। हिवाळ्यामध्ये भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मिळत नाहीये। यामुळे पाचोडमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिला। रत्नागिरीतील निवळी या ठिकाणी विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जेरबंद करण्यात यश आलंय। 2 आठवड्यात दुसऱ्यांदा बिबट्या विहिरीमध्ये आढळून आलाय। वन विभागाच्या मदतीने बिबट्याची सुटका करण्यात आली आहे। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामध्ये खापा या ठिकाणी शेत शिवारात विषारी खाद्य खाल्ल्याने 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय। त्यामुळे पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय। मुंबईच्या ताडदेव परिसरातल्या हिरा पन्ना मॉलला आग लागल्याची माहिती मिळाली होती। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती असून आगीत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दक्षिण कोरियातील विमान दुर्घटनेत 179 जणांचा मृत्यू झालाय। लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरलंय आणि यामुळे हा मोठा अपघात झाल्याची माहिती आहे। पंढरपूर जवळ भाविकांच्या खासगी बसला अपघात झालाय। अपघातात 2 जण जागीच दगावलेत। दरम्यान इतर जखमींना पंढरपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रात कोसळला। पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे। अपघातात चालक गंभीर जखमी असून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झाल्याने गाड्यांचे अपघात वाढलेत। गाड्या बर्फावरून घसरू लागल्यात। जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते। अगदी प्रवासी बस सुद्धा घसरताना पाहायला मिळतात आणि अनेक व्हिडिओ सुद्धा याचे समोर आले। अमरावतीत अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक बसली आहे। अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत। दरम्यान हा सगळा कारभार अवैध असल्याने ट्रॅक्टर चालक वेगात असतात, म्हणूनच अपघातांचं प्रमाण वाढत असल्याची स्थानिकांनी तक्रार केली आहे। मुंबईच्या मढजवळ समुद्रात 2 मासेमारी करणाऱ्या बोटींचा अपघात झालाय। मालवाहू जहाजाने दिलेल्या धडकेमध्ये मासेमारी करणारी ही बोट बुडाली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झालेली नाही। ठाण्यातील कॅडबरी सिग्नल जवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली आहे। या अपघातात चालक आणि हेल्पर जखमी झालेत। तर टँकर चालकाचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करतात। छातीवर वार करून धावत्या रिक्षातून फेकून दिल्याचा प्रकार नागपूरच्या कुंभोर टोली परिसरामध्ये घडलाय। यात जखमी व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। आरोपीने रिक्षामध्ये चाकूने वार करून जखमीला चालत्या रिक्षातून फेकून दिलाय। धनतोली पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। उल्हासनगर शांतीनगर भागामध्ये एका युवकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। पंकज निकम असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा गाडीचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आलाय। एका जागरूक नागरिकाने गाडीचा व्हिडिओ काढत हा प्रकार उघडकीस आणलाय। याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिक करतात। पनवेलच्या दिवाणी न्यायालयातील दीपक फड या लिपिकाने चक्क न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। वारस दाखल्याच्या चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलान बनवून त्याने लाखो रुपयांचा अपहार केल्याचं देखील उघडकीस आलंय। आरोपीला अटक करण्यात आली आहे। मालवणीत कॉल सेंटरच्या
कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे 6 लाखांहून अधिक रुपयांची खंडणी घेऊन आरोपीने पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली आहे। या प्रकरणी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकासह दोघांना अटक करण्यात आली। जालना शहरातल्या जुना मोंढा भागामध्ये एका व्यापाऱ्याची 12.5 लाखांची बॅग लंपास झाली आहे। 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करून लुबाडलाय। घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते मुंबईमधून। मुंबई आणि उपनगरातली हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे। मुंबईत सर्वत्र धुरक्याचं साम्राज्य दिसतंय। मुंबईतलं प्रदूषण रोखण्यासाठी आता MMRDA सुद्धा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। कंत्राटदारांना 20 लाखांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा काम थांबवण्याची ही कारवाई केली जाणार आहे। मुंबई ठाण्यातून चोरीच्या रिक्षा नाशिकमध्ये नंबर प्लेट बदलून विक्री करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलाय। 6 रिक्षांसह अनेक बनावट नंबर प्लेट्स क्राईम ब्रांच युनिटला सापडल्या आहेत। दरम्यान या संशयिताच्या ताब्यातून 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। परतूर पोलिसांनी 8 चोरीच्या बाईक्स जप्त केल्यात। नाकाबंदीजवळ एक इसम विना क्रमांकाची बुलेट घेऊन पकडल्यानंतर त्याच्याच घरी विक्रीसाठी चोरून आणलेल्या 8 मोटारसायकली देखील सापडल्यात। नायगावमधील 16 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अखेर माणिकपूर पोलिसांनी अटक केली आहे। त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने संताप देखील व्यक्त केला गेला होता। अखेर या गंभीर गुन्ह्यात या प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे। बनावट फोन पेद्वारे 1100 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। सोलापूरच्या डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर बनावट फोन पेने या तरुणाने पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचं बिंग फुटलंय। ही घटना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलीस पुढील तपास करतात। जालन्यातील पिंपळगावात खासगी क्लासच्या चालकाने वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केलेत। या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केलाय, तर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। पालघरच्या मोखाडा तालुक्यामध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू झालाय। डॉक्टर आणि नर्स यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने रक्तस्राव झाला, त्यामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। उरण दिघोडे बस स्थानकाजवळ शवर्मा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा झाली आहे। दरम्यान अन्न औषध प्रशासनाने आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जाते। तुमसर तालुक्यामध्ये विषारी खाद्य खाल्ल्यानं 6 शेळ्यांचा मृत्यू झालाय। घटनेची माहिती गावात आणि तेथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे। यावेळी शेळ्यांनी शिवारातील काहीतरी विषयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने मृत पावल्या असल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे। नदीपात्रात मैला मिश्रित सांडपाणी सांडलं गेलंय। त्याचप्रमाणे नदीकाठच्या उद्योगधंद्यांनी रसायन मिश्रित पाणी सोडल्यानं नदी पूर्णपणे फेसाळली आहे। नदीपात्रातील जलचर जीवन आणि वारकऱ्यांचं आरोग्य देखील आता धोक्यात आलंय। कल्याणमध्ये नागरिकांनी नराधम विशाल गवळीला प्रतिकात्मक फाशी दिली आहे। या नराधमाला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे असा संदेश देण्यासाठी पुतळ्याला फाशी देण्यात आली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणी पुण्यामध्ये निषेध आंदोलन करण्यात आलंय। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय। श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते, यामुळे विमानतळावर बर्फाची चादर पसरली आहे। विमानही बर्फाच्या चादरीमध्ये लपून गेली आहेत। बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। शिमल्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली आहे। स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला। श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय। महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत, त्यामुळे वाहन सुद्धा विस्कळीत झाली आहेत। तर बर्फवृष्टीमुळे 2000 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत। काश्मीर खोऱ्यामध्ये अधिकांश भागात बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती आहे। हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा
शनिवारी ठप्प झाली होती। बर्फवृष्टी प्रचंड असल्याने जम्मू आणि श्रीनगर महामार्ग सुद्धा बंद झाला। भारत नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत। उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं रक्षण करतायत। हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत। या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाइन विमानाचं लँडिंग करण्यात आलंय। या आधी लष्करी विमानानं नवी मुंबई विमानतळावर लँडिंग केलं होतं। आता व्यावसायिक विमान लँड करण्यात आलंय, त्यामुळे आता लवकरच हे विमानतळ सेवेमध्ये येणार आहे। वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालंय। 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीने विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता। अखेर 29 डिसेंबर पासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार असल्याची माहिती आहे। सध्या या ट्रॅकवर 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जातात। आणि आता एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून। पुण्याच्या सदाशिव पेठेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग देऊन तिथे हार आणि फुलं चढवण्यात आली होती। त्याचे स्टेटस व्हायरल झाल्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्याची दखल घेतली आहे। त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि ज्या भिंतीवर हिरवा रंग देण्यात आला होता तीच भिंत खासदार मेधा कुलकर्णी यांनी मग भगव्या रंगात रंगवली आहे। आधी छोटेखानी स्वरूप असलेली ही स्थळं अचानक नंतर काबीज केली जातात। आपण सतर्क राहूयात असं आवाहन मेधा कुलकर्णी यांनी केलं। प्रकारे जागा बळकावून आज जे स्वातंत्र्याच्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा साधारणपणे 37,000 एकर एवढी जागा होती। आता 10 लाख एकर जागा ही वक्फ बोर्डाच्या कडे आहे। तर एवढ्या जागा कोणी दान केल्या? काही हिशोब त्याचा आहे? काही पुरावे त्याचे आहेत का? कोणाकडनं त्या घेतल्यात? आज आपण सगळीकडे बघतो की शेतकरी हैराण आहेत, गावच्या गावं क्लेम केली जात आहेत। तर नक्कीच हिंदूंना हा अलार्मिंग टोन आहे असं मला वाटतं आणि त्यांनी जागं झालं पाहिजे। आणि आता बातमी आहे सांगलीतून। सांगली जिल्ह्यामध्ये बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आली आहे। हवामान बदलामुळे हातात तोंडाला आलेली द्राक्ष बाग वाया गेली, तर द्राक्ष घड कुजणे, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे शेतकरी बागा वाचवण्यासाठी फवारण्या देखील करू लागले। गेल्या काही दिवसापासून बदलत्या वातावरणामुळे या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत। आपण पाहू शकता की शेतकरी हे आपल्या द्राक्ष पिकावर अशा प्रकारे फवारणी करत आहेत। गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी द्राक्ष पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे। हवामान बदलत असल्यामुळे धुके गेल्या काही दिवसापासून पडत असल्यामुळे द्राक्ष बाग जे मणी असतात ते या ठिकाणी कुजू लागतात। आपण पाहू शकता की त्यामुळे शेतकरी हा औषध फवारणी करू लागलेला आहे। जी द्राक्ष आहेत तयार झालेली ते या धुक्यामुळे कुजत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना औषधाचा खर्च या ठिकाणी करावा लागत आहे आणि द्राक्ष शेती आपली वाचवण्यासाठी अशी फवारणी करावी लागत आहे। गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे या द्राक्ष पिकावर संकट आलेल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली। आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज। पुण्यासह मुंबईमध्ये सीएनजीचे दर वाढलेत। पुण्यात सीएनजीचे दर 1 रुपया 10 पैशांनी वाढलेत, तर मुंबईमध्ये 1 रुपयाने दरवाढ झाली आहे। अवघ्या 2 महिन्यात तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेड कडून दरवाढ करण्यात आली आहे। अकोल्यातील कृषी महोत्सवात कोंबडे पालनाचा स्टॉल आकर्षण ठरलेला आहे। या स्टॉलवर शेतकऱ्यांसह अकोलेकरांची गर्दी पाहायला मिळाली आहे। कोंबड्यांच्या पालनाची पोल्ट्री सुरू करून एका शेतकऱ्याने लाखोंचा नफा मिळवलाय। त्यामुळे मार्गदर्शनासाठी या स्टॉलवर गर्दी होते। जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला बाद करत टेस्टमधली 200वी विकेट काढली आहे। टेस्टमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या बुमराहची सरासरी ही माल्कन मार्शल, जोएल गार्नर आणि कर्टली एम्ब्रोज या दिग्गज वेगवान गोलंदाजांपेक्षाही जास्त आहे।
आणि आता एक महत्त्वाची बातमी, सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींचे मृतदेह सापडले असून त्यांचा खून करण्यात आला असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलं होतं। आणि पोलीस तपासात आता मोठी माहिती समोर आली आहे। ज्या व्यक्तीने आरोपींची हत्या झाल्याचा मेसेज केला होता तो व्यक्ती दारूच्या नशेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कल्याण कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता। एका अज्ञाताने फोन करून माहिती दिल्याचंही दमानिया यांनी म्हटलं होतं। आणि आता पाहूयात वर्षभरातील राज्यात घडलेल्या टॉप 10 घडामोडी। मराठा आरक्षणाचा मुद्दा यावर्षीही चर्चेत होता। मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली, ज्याला ओबीसी नेत्यांचा विरोध होता। यावरून मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली। अखेर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच हस्तक्षेप करावा लागला होता। राज्य सरकारनं फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावत मराठा आरक्षण विधेयक मंजूर केलं। राज्य सरकारनं मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण दिलं। मात्र या मराठा आरक्षणावरही काही तज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। राज्य विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि मराठा आरक्षण तात्पुरतं स्थगित झालं। लोकसभेला महाराष्ट्रात लागलेल्या निकालामुळे केंद्रात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं। महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला। राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी मवियानं 30 तर महायुतीनं 17 जागांवर विजय मिळवला, तर 1 जागा अपक्षानं जिंकली। सरत्या वर्षाच्या अखेरची सर्वात मोठी राजकीय घडामोड ठरली ती विधानसभेचा निकाल। राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं। महायुतीला 288 पैकी 235 जागांवर दणदणीत यश मिळालं, तर मवियाला 49 जागांवर समाधान मानावं लागलं। महायुतीच्या या यशात लाडक्या बहिणींची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली। देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा आणि महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। 2014ला देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 2019ला त्यांनी पहाटे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र हे सरकार औटघटकेचं ठरलं। 2022ला शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते। महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत उपमुख्यमंत्री कधीही मुख्यमंत्री झाला नव्हता। मात्र फडणवीसांनी 2024 मध्ये तो इतिहासही बदलला। माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। 12 ऑक्टोबरला आमदार रिशांत सिद्दीकींच्या वांद्रे इथल्या ऑफिस बाहेर बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। लीलावती रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। एका शाळेत 4 वर्षांच्या 2 चिमुरडींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं बदलापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला। संतापलेल्या बदलापूरकरांनी 20 ऑगस्टला ट्रॅकवर उतरून रेल्वे बंद पाडली। आरोपीला तत्काळ फाशी द्या या मागणीसाठी त्यांनी 8 तास आंदोलन केलं। या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे हा त्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला। तेवीस मे 2024 रोजी दुपारी 1:30 वाजता डोंबिवलीतल्या अंबर केमिकल कारखान्यामध्ये 4 बॉयलरचा स्फोट झाला। हा कारखाना फूड कलरिंग आणि इतर रसायनांची निर्मिती करत होता। मात्र ही आग जवळपासच्या कारखान्यांमध्ये आणि इमारतींमध्ये पसरली। या अपघातात 10 जण ठार तर 64हून अधिक जखमी झाले। बहुचर्चित शिवडी नाभासेवा सी लिंक अटल सेतू हा मार्ग अखेर 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला, तर कोस्टल रोडचं जवळपास 95% काम पूर्ण झालं। त्यामुळे मुंबईकरांना कोस्टल रोडचं न्यू इयर गिफ्ट मिळणार आहे। तसंच आरे ते बीकेसी दरम्यान भुयारी मेट्रोचा पहिला टप्पाही सुरू झाला आहे। अटल सेतू, कोस्टल रोड, भुयारी मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला आहे। डिसेंबर महिना गाजला तो राज्यातल्या घटनांमुळे। बीडच्या मस्साजोग मधले सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली। त्यांच्या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात आला, तर परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला।